नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की फेब्रुवारी माघ पौर्णिमा आणि खाटू श्याम कृपेसाठी प्रभावी उपाय. श्रद्धा, संयम आणि भक्ती याचा संगम. हिंदू धर्मात माघ महिना अत्यंत पुण्यदायी मानला जातो आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा विशेष फलदायी असते. याच दिवशी जर खाटू श्याम बाबा यांची भक्तिभावाने उपासना केली तर जीवनातील अनेक अडचणी दूर होतात, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. फेब्रुवारी रोजी येणारी माघ पौर्णिमा ही दान, स्नान, जप, व्रत आणि विशेषतः खाटू श्याम उपायासाठी अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. खाटू श्याम बाबा हे थोडक्यात परिचय. खाटू श्याम हे भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक होते. माघ पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला गंगा, गोदावरी, नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान, ब्राह्मण, गरीब, साधू यांना दान, विष्णू, शिव, कृष्ण उपासना, जप, तप, व्रत केल्यास हजारो यज्ञाचे पुण्य प्राप्त होते, असे शास्त्र सांगते. फेब्रुवारी माघ पौर्णिमेला खाटू श्याम उपाय का करावेत? तर या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि मन स्थिर होते, इच्छापूर्ती लवकर होते, त्यामुळे श्यामबाबांची कृपा लवकर प्राप्त होते. विशेषतः खालील समस्यांसाठी हे उपाय प्रभावी मानले जातात: आर्थिक अडचणी, नोकरी, व्यवसायातील अडथळे आणि विवाह विलंब, आजारपण आणि मानसिक ताण, हे कोर्ट केस, शत्रुबाधा, हे सगळे अडथळे दूर होतात. सकाळचे उपाय आहे: सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करावे. सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात गंगाजल आणि किंवा तुळशीचे पान टाका. त्यानंतर स्नान करताना म्हणा की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नंबर 2, संकल्प करा. स्नानानंतर पूर्वेकडे तोंड करून संकल्प घ्या आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी खाटू श्याम बाबांची कृपा ही प्राप्त व्हावी म्हणून हा उपाय करत आहे, असे म्हणा. खाटू श्याम पूजाविधी घरच्या घरी कशी करायची आहे आपण बघूया. आवश्यक साहित्य: खाटू श्याम बाबांचा फोटो, पिवळे वस्त्र, चंदन, कुंकू आणि फुलाचा हार, तुपाचा दिवा, त्यानंतर अगरबत्ती, खडीसाखर, पेढे, नारळ इत्यादी सगळे पूजेची पद्धत आहे. साहित्य लागते, पूजेची पद्धत आहे. पाटावर पिवळे वस्त्र टाका, फोटो ठेवून दिवा लावा, चंदन लावा आणि फुलाचा हार अर्पण करा. त्यानंतर नैवेद्य अर्पण करा. विशेष मंत्र जप काय आहे बघूया आपण. अत्यंत प्रभावी आहे. खाटू श्याम मंत्र: ओम श्री खाटू श्यामाय नमः 108 वेळा जप करा. माळ असल्यास उत्तम. त्यानंतर मनात फक्त श्याम आणि बाबांचे स्मरण ठेवा. इच्छापूर्तीसाठी खास उपाय आहे. उपाय आहे 1 नारळ उपाय. 1 अखंड नारळ घ्या व त्यावर लाल धागा गुंडाळा. त्यानंतर मनातील इच्छा बोला, श्यामबाबांना अर्पण करा. दुसऱ्या दिवशी तो नारळ पवित्र ठिकाणी ठेवा. उपाय 2, खडीसाखर दान कसे करावे? 1 किलो खडीसाखर घ्या आणि मंदिरात किंवा गरजूंना द्या आणि म्हणावे, श्यामबाबा माझे कष्ट गोड कर. आर्थिक समस्यांसाठी उपाय आहे: पिवळ्या कपड्यात 7 गोवऱ्या आणि हळद बांधा. श्यामबाबांच्या चरणी ठेवा. 7 दिवसांनी तिजोरीत ठेवा. धनप्राप्तीचे योग बनतात. विवाह अडचणीसाठी उपाय आहे: माघ पौर्णिमेला श्यामबाबांना पिवळ्या फुलांचा हार घाला. 5 गुरुवारी पूजा करा. लग्नातील अडथळे दूर होतात. संध्याकाळचे उपाय कसे करायचे आहे? चंद्रपूजन. चंद्राला दूध अर्पण करा. ओम सोमाय नमः मंत्र म्हणा. मानसिक शांती मिळते.
दानाचे महत्त्व. माघ पौर्णिमेला खालील दान श्रेष्ठ आहे. अन्नदान, वस्त्रदान, गूळ, तीळ, उबदार कपडे दान केल्याने पितृदोष व कर्मदोष कमी होतो. खाटू श्याम कथा संक्षेप आहे. श्यामबाबा भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीही त्यांना सोडत नाहीत. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की जिथे सगळे मार्ग बंद होतात, तिथे श्यामबाबा दरवाजा उघडतात. उपाय करताना घ्यायची काळजी काय आहे आपण बघूया. पूर्ण श्रद्धा ठेवा आणि शुद्धता पाळा. खोटे वचन देऊ नका. अहंकार टाळा. फेब्रुवारीची माघ पौर्णिमा आणि खाटू श्याम बाबा यांचा संगम म्हणजेच भक्तांसाठी सुवर्ण संधी आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले छोटेसे उपाय सुद्धा मोठे परिणाम देतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम. धन्यवाद.